नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहिरा जोड कसे द्यायचे हे सांगणार आहे। तर पहा, इथे मी मेन फॅब्रिकला जोड देऊन घेतलेले आहेत, परंतु इथं मी तुम्हाला अस्तरला जोड कसे द्यायचे हे सांगणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही मेन फॅब्रिकला सुद्धा जोड द्यायचे। तर इथे पहा, मी या पद्धतीने हे जे तुकडे आहेत पहा कपड्याचे ते काढून घेतलेले आहेत जोड देण्यासाठी। आता ही अस्तरची बाही आहे पहा। आता ही अशी एकमेकावरती ठेवून घ्यायची इथे पहा या पद्धतीने। आणि इथे मला थोडंसं खालीवर वाटतंय तर ते मी असं कट करून घेईन पहा। नंतर अजून एकदा आपल्याला हे पूर्ण जोड देऊन झाल्यानंतर सुद्धा चेक करायचं आहे परफेक्ट आहे का हे पाहायचं आहे। तर इथपर्यंत हा मुंडा घेर जो आहे तो आपला 8 इंचाचा मुंडा घेर आहे पहा। इथून मी मोजून दाखवते, बरोबर हा इथे 8 इंचाचा मुंडा घेर आहे आणि याच्या पुढे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। तर अजून एकदा आपण जॉईंट देऊन झाल्यानंतर मुंडा घेर मोजणार आहे आणि त्याच्या पुढे मार्जिन मोजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जोड द्यायचे, म्हणजे काय होतं तुमचा जास्त कपडा वाया नाही जात। आधी जर तुम्ही जोड दिला ना तर खूप कपडा इथे पूर्ण वाया जातो। तर इथे आपल्याला आता हे थोडंच म्हणजे जवळपास 1 इंचाचा कपडा जॉईंट करायचा आहे। तर पहा, मी एवढा जॉईंट करणार आहे। माझ्याकडे हे तुकडे शिल्लक होते एक्स्ट्रा, तर ते मी काढलेले आहे। त्यापेक्षा तुम्ही कमी सुद्धा काढू शकता। जेवढा जॉईंट हवा आहे तेवढा तुम्ही तो कपडा काढून घ्यायचा आहे। आता इथे हे जे जॉईंट आहे ते आपण कट करून घेऊया आधी। दिल्यानंतर ही जी बाही आहे पहा, हा एक पार्ट मी असा इथे फक्त फोल्ड केला आणि इथे ही जी एक बाही आहे ती घेतली। आता यातला एक कपडा घेतला, इथे मी या पद्धतीने ठेवून पहा इथे हे मी जोडून घेणार आहे। आता इथे एक दाब टीप देऊन घ्यायची। पहा, एक जोड आपला देऊन झाला। आता दुसरा जोड देण्यासाठी हे फोल्ड केलेलं आहे ते सरळ करून घ्यायचं। जसं इथे आपण ठेवलेला होता कपडा त्याच पद्धतीने इथे सुद्धा ठेवायचा। पहा, इथे मी असा ठेवून घेतला। आता हा बाहेर असा ओढायचा। हे जे शिलाई मार्जिन आहे ते इकडे दाबायचं आणि एक दाब शिलाई यावरती देऊन घ्यायची। ठीक आहे, पहा, तर एका साईडचं हे आपलं जॉईंट देऊन तयार झाले। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने अशी बाही करून घ्यायची। हा जो एक भाग आहे तो असा इथे फोल्ड करणार आहे आणि हा एक भाग वरती घेतला। परत इथे मी या पद्धतीने जोडून घेणार आहे। आता इथे सुद्धा एक शिलाई देऊन घेऊया आपण। हे धागे दोरे लगेच कट करून घेऊ। इथे एक दाब टीप देऊन घेऊया। आता या इथे मी दुसरी बाही घेतली, हा तुकडा खालच्या साईडला ठेवलेला आहे आणि सेम मार्जिन आपण इथं पकडून शिलाई देऊन घ्यायची। इथे एक मी दाब टीप देऊन घेते लगेच। पहा, इथे आपण चारीच्या चारी जोड देऊन घेतले। पहा, या पद्धतीने असे सेम एकमेकावरती ठेवून घ्या। परत इथं असं सेंटर करा, इथे बाहीचा सेंटर आहे पहा। इथे मी हे असं ठेवून घेतलं। इथे तुम्ही हे जोड एकमेकावर ठेवण्याचा प्रयत्न करू नका। इथं जो आपण सेंटर केलेला होता कटिंगसाठी तो असा बरोबर सेंटरला सेंटर असा आला पाहिजे। आता इथे हे ठेवल्यानंतर पहा या पद्धतीने मी हा सेंटर ठेवून घेतला। परत मी आता मुंडा घेर मोजून घेणार आहे।
मुंडा घेर आहे 8 इंच. तर पहा इथे हे 8 इंच आलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच, इथे हे 1.5 इंच मार्जिन. हे 1.5 इंच मी मार्जिन घेतलं. आता हे आपण जॉईंट करून घेऊया. तर पहा इथे थोडासाच कपडा आपला जॉईंट होत होता, जास्त नाही. पहा इथे मी हे असं रेश लाईन ओढून घेतली. तुम्ही एवढा थोडासा जरी कपडा घेतला तरी चालणार आहे. इथे काही आपला जास्त जॉईंट नाही. आणि इथे थोडंसं डाऊन करून घेतलं. आता मी हे असं सरळ कटिंग करून घेते. हे कटिंग करून घेतल्यानंतर इथे पहा हे थोडं तिरकं कमी जास्त होत आहे, तर ते मी असं एकमेकावरती ठेवून घेतलं. आणि मग हा इथला पार्ट जो आहे तो मी कट करणार आहे. आता इथे 4 जोड एक साथ आले. पहा हा फिटिंगचा पॉईंट आहे. इथे सुद्धा मी नॉच देऊन घेते. ठीक आहे. तर हा कपडा आपला कट होऊन निघलेला आहे. याच पद्धतीने इथे सुद्धा 4ही बाजूला मी जोड देऊन घेतले. जसे की आत्ता आपण इथे दिलेले आहेत त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी जोड देऊन घेतले. आता ही बाही जी आहे ती पहा यावरती मी ठेवली. ठीक आहे. आता तुमची जर बाही एकाच बाजूची होत असेल, म्हणजे पुढचा भाग दोन्ही बाह्यांना एकसारखाच होत असेल, तर ना इथे मी जी ट्रिक वापरते ती ट्रिक वापरा. म्हणजे एकाच बाजूचं ते झालं नाही पाहिजे. म्हणजे जोड दिल्यानंतर आपण जेव्हा बाही जोडतो या मेन फॅब्रिकला, तेव्हा हे दोन्ही खोल खड्डे जे आहेत ते असे एकाच साईडला नाही झाले पाहिजे. एक या साईडला आणि एक त्या साईडला झाला पाहिजे, तरच हा समोरचा खड्डा जो आहे तो दोन्ही बाह्यांना समोर येतो. नाहीतर मग एक पुढे येतो आणि एक मागं येतो, अशा पद्धतीने होतो. तर ते होऊ नये यासाठी पहा इथे एक असं फुली द्या. फ्रंट पार्टला आपल्याला ही बाही जोडायची आहे. असं तुम्हाला काही मार्किंग करायचं असेल ते करू शकता, किंवा इथे एखादा नॉच सुद्धा तुम्ही दिला तरी चालणार आहे. आता ही मी बाही एक उचलते. पहा ही आहे अशी मी ठेवणार आहे. अजिबात मी पलटी वगैरे काही करत नाही. आहे अशी उचलली, समोर ठेवली. आणि हे सुद्धा मी कापड आहे असं उचललं आणि यावरती ठेवलं. हे मेन फॅब्रिक सरळ असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. सरळ भागावरती हे आपलं अस्तर येणार आहे. आता हा एक पार्ट जो आहे तो मी बाजूला ठेवून घेते आणि हा जो दुसरा पार्ट आहे याची बाही बनवून घेऊया. तर इथे बरोबर समसमान जॉईंट आले पाहिजेत, या पद्धतीने ही मी बाही ठेवून घेणार आहे. पहा इकडे सुद्धा पहा, इकडे पहा. हा जो जॉईंट आहे इथं मार्जिनचा पॉईंट आहे ना, इथं हा जॉईंट आहे आणि इथं मार्जिनचा पॉईंट आहे इथे. तर दोन्हीकडे समसमान मार्जिन आपलं राहणार आहे. तर आता आपण हे जोडून घेऊ. आपण जे अर्धा इंच मार्जिन घेतलेलं होतं ते बरोबर इथं घालवायचं आहे. पहा बरोबर अर्धा इंच मार्जिन सोडून आपण शिलाई देऊन घ्यायची. आता हे जे मार्जिन आहे ते या साईडलाच ठेवायचं आहे. हे इकडे मेन फॅब्रिकवर नाही गेलं पाहिजे. या साईडला ठेवल्यामुळे काय होतं, हे अस्तरवरतीच येतं. आता दाब टीप दिली ना, बरोबर हे अस्तरला जॉईंट होणार आहे. म्हणजे हा अस्तरचा भाग जो आहे तो सहज पलटी होतो. मग इथे दाब टीप दिली, एकदम कडेला अशी मी इथं दाब टीप दिलेली आहे. आता हा पार्ट फक्त इथे पकडून असा पहा आतमध्ये आपोआप फोल्ड झाला. तुम्हाला इथे काहीही जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही फोल्ड करण्यासाठी. दाब टीप एकदम कडेला दिल्यामुळे अगदी सहज अशी बाही फोल्ड होते. आता इथे एक कडेला शिलाई देऊन घेऊ. नाही दिली तरी पण चालते, दिली तरीही चालते. मी देऊन घेते. कोणाकोणाला पहा इथं शिलाई नाही आवडत, त्यांनी नाही दिली तरी चालते. ठीक आहे. इथं एक शिलाई देऊन घेतली. आता हा असा पार्ट व्यवस्थित करून घ्यायचा सरळ. बाही अस्तरची जी आहे ती वरती करून आपण पूर्ण कडेने शिलाई देऊन घेणार आहे. तर पहा इथं मी हात जो आहे
तो असा एकदम पसरून असा ठेवते. जर सुसुईत कपडा असेल ना, आता या इथे हे कॉटनचा कपडा आहे त्यामुळे जास्त निसटत नाही, परंतु सुसुईत कपडा असतो त्या काय होतं, निसटतो आणि असं गोळा झाल्यासारखं होतो. त्यासाठी ही खास टिप्स आहे की शिवताना पहा इथे असा हात दाबून ठेवायचा आणि अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. पहा किती फिनिशिंग सहित इथं मी बाही जोडलेली आहे आणि एकदम कडेला अशी इथं शिलाई दिलेली आहे. आणि हे आता आपण कट करून काढूया आणि पूर्ण एक बाही आपली तयार झालेली दाखवते. दुसरी बाही मी तयार करून घेईन आणि मग दाखवेन. आता जशी ही आपण जोडलेली आहे ना, याच पद्धतीने ती बाही जोडून घ्यायची. पहा ठीक आहे, ही बाही आपली अशा पद्धतीने तयार झाली. तर जॉईंट पहा इथे दोन्ही आपले समसमान आलेले आहेत, याच पद्धतीने जॉईंट द्यायचे. आता ही जोडून घेते आणि मग तुम्हाला जे आपले हे खोल खड्डे आहेत ते विरुद्ध दिशेला होतात की नाही हे दाखवते. तर इथे मी ही पहिली बाही तयार केलेली आणि ही दुसरी. ठीक आहे, आता ह्या दोन्ही बाह्या तयार आहेत. तर पहा हे जे मार्किंग केलेलं या साईडला आहे, दुसरं हे मार्किंग केलेलं या साईडला आहे. म्हणजे विरुद्ध दिशेला हे आपलं जे खोल खड्डे आहेत ते झालेले आहेत. म्हणजे आपण तयार केलेली बाही परफेक्ट आहे. तर तुमची ही बाही एकाच बाजूची होत असेल, म्हणजे हे दोन्ही पॉईंट इकडे येत असतील, तर पहा मी जी टिप्स सांगितले ती वापरा. नक्की तुमचा प्रॉब्लेम दूर होईल आणि अशा पद्धतीने फिनिशिंग सहित बाहीला जोडसुद्धा द्या. इथे पहा मी बाहीला जोड दिला आहे आणि इथे सुद्धा हे जोड दिलेलं आहे. एकदम कडेला अशी शिलाई द्यायची दाबटीपसुद्धा, म्हणजे पहा काहीही आपलं इथं दिसत नाही. खूप लांब द्यायची नाही, म्हणजे जोड दिल्यासारखा जास्त दिसत नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.